तर गेल्या विधानसभा निवडणुकीपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रचारामध्ये गुलाबी रंग चांगलाच उठून दिसला। राष्ट्रवादीचं स्टेज गुलाबी, बॅनर गुलाबी, इतकंच काय तर अजित पवारांचं जॅकेट देखील गुलाबी झालं। पण ही एक राजकीय स्ट्रॅटेजी होती आणि त्यामागे होता एक चेहरा, नरेश अरोरा, डिझाइन बॉक्स या कंपनीचे संस्थापक आणि राजकीय रणनीतिकार। मात्र महापालिकेच्या निवडणुकीआधी याच नरेश अरोरांच्या पुण्यातल्या कार्यालयावर क्राईम ब्रँचची धाड पडली आणि राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा रंगली। पाहूया या सगळ्याचा सविस्तर आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। नरेश अरोरा हे नाव महाराष्ट्राला आता चांगलंच माहीत झालंय। अजित पवारांचे राजकीय सल्लागार आणि डिझाइन बॉक्स कंपनीचे सर्वेसर्वा, ज्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा रंग गुलाबी केला आणि अरोरांच्या स्ट्रॅटेजीनं विधानसभेच्या मैदानात दादांच्या राष्ट्रवादीनं गुलालही उधळला। मात्र हेच नरेश अरोरा क्राईम ब्रँचच्या रडारवर आले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या। क्राईम ब्रांचची टीम या ठिकाणी आलेली होती आणि जवळपास अर्धा ते पाऊण तास ते या ठिकाणी होते। जे पोलीस आयुक्तांकडून सांगण्यात आलेलं आहे, पुणे पोलीस आयुक्तांकडून, त्यानुसार फोनवरून एक तक्रार या ठिकाणी आलेली होती आणि त्यानंतर क्राईम ब्रांचची टीम या ठिकाणी पोहोचली आणि त्यांनी काही या कार्यालयामध्ये जाऊन डिझाइन बॉक्सचे काही कागदपत्र या ठिकाणी अर्थात चेक केलेली आहेत। काही संशय त्यांना होते। क्राईम ब्रँचची टीम नरेश अरोरांच्या पुण्याच्या खराड्यातील डिजाइन बॉक्स कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचली। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का क्या काम होता है उसके बारे में उन्होंने जानकारी लेनी चाहिए। हमारे कर्मचारियों ने के पास जिनकी जितनी जानकारी थी उन्होंने उतनी जानकारी उनको दी और उसके बाद उन्होंने कुछ दस्तावेज मांगे, कुछ दस्तावेज दिखाने की बात की, कुछ नंबर मांगने की बात की। तो हमारे कर्मचारी ने उनको बोला कि हमारे सीनियर्स नहीं हैं, हम आपको ये जानकारी ऐसे नहीं दे सकते। उसके बाद हमारे कर्मचारी संदीप ने उनसे पूछने की कोशिश की कि आप कहाँ से हैं, आप अपना परिचय दीजिए। तो उस पर उन्होंने अपने आप को क्राइम ब्रांच से बताया, अपना नाम भी उन्होंने बताया। उसके बाद उन्होंने हमारे सीईओ, हमारे सीनियर मैनेजर अमन सर का नंबर और नाम पूछा। जब हमारे कर्मचारी ने बोला कि हम आपकी बात करवाते हैं तो उन्होंने बात करने से मना कर दिया। नरेश अरोरा हे एक प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार, डिझाइन बॉक्स या निवडणूक व्यवस्थापन कंपनीचे सहसंस्थापक। 2024च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काम, अजित पवारांच्या प्रचारासाठी खास राजकीय कॅम्पेन। राष्ट्रवादीच्या राजकीय कॅम्पेनमध्ये गुलाबी रंगाच्या समावेशाची मोठी चर्चा। अजित पवारांआधी DK शिवकुमार, अशोक गेहलोत अशा बड्या नेते मंडळींसाठी काम। असे हे नरेश अरोरा गेल्या विधानसभा निवडणुकीपासून सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरले होते। मात्र आता पुणे पालिका निवडणुकांच्या 2 दिवस आधी त्यांच्यावर झालेल्या राजकीय कारवाईमुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगली आहे। या एकंदर कारवाईबाबत अजित पवारांनी X वरून आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आपला पक्ष नरेश अरोरा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं। मंदार गोंजारीसह मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।